ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराजने मधुभाऊला मारलेला हा व्हिडिओ अर्जुनकडे आलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतं की नागराज मधुभाऊंच्या हातातून ती फ्रेम हिसकावून घेत आहे। तेव्हा इथे अर्जुन ती फ्रेम पाहतो तेव्हा त्याला समजतं की रविराज आणि प्रतिमाची फ्रेम मधुभाऊंच्या हातात होती। ती फ्रेम घेऊन जातानाच नागराजने मधुभाऊंवर का हल्ला केला। तेव्हा अर्जुन रविराजांची भेट घेतो आणि तो सांगतो की जेव्हा मधुभाऊ ती फ्रेम घेऊन येत होते त्याच टायमाला नागराजने मधुभाऊंवर हल्ला केला। मग हा हल्ला असा का केला असेल। रविराज म्हणायला लागतात की मला मुळातच काय कळत नाही की नागराजने मधुभाऊंचा का खून केला, त्याला ती फ्रेम का हिसकावून घ्यायची होती। तेव्हा अर्जुन विचार करतो की अद्वैतने सांगितलं होते की सायलीचे आई वडील जिवंत आणि त्याच टायमाला मधुभाऊ ती फोटो फ्रेम घेऊन बाहेर जात होते, म्हणजे तितक्यात आणि त्याच टायमाला मधुभाऊ ती फोटो फ्रेम घेऊन जाणे ह्याच्यामध्ये काय हे आहे काय मला समजत नाही। त्याच टायमाला अर्जुनला विचार येतो का त्या फोटोचा आणि सायलीच्या आई वडिलाचा काय संबंध असेल। आणि ती फोटो फ्रेम पण पूर्णाजीच्या रूम मधली होती आणि ते फोटो फ्रेम घेऊन मधुभाऊ का जात होते मला समजत नाही। वहीचे रविराज सांगायला लागतात की आता आपल्याला करायला लागेल की ती फोटो फ्रेम सारखी दुसरी फ्रेम घेऊन आपल्याला मधुभाऊंकडे जायला लागेल, जेणेकरून मधुभाऊंना जे काय सत्य आहे ते सत्य त्यांना समजेल आणि ते सांगायचा प्रयत्न करतील। इकडे सायली अर्जुनला सांगायला लागते की या नागराजला आपण पोलिसांच्या ताब्यात द्यायचं का। अर्जुन बोलायला लागतो जरा थांबायला लागेल, जोपर्यंत सत्य आपल्याला संपूर्ण समजत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही। तेव्हा सायली सांगायला लागते का काय सत्य अजून कळायचंय, कारण सत्य आपल्याला समजलंय। तेव्हा इथे अर्जुन सांगायला लागतो काय अजून आपल्याला सत्य खूप काय ते कळायचं आहे। अर्जुन सांगायला लागतो की सत्याच्या पलीकडचं सत्य आणि ते तुला मी सांगू शकत नाही। आणि अर्जुन सांगायला लागतो या सगळ्याचा तू काय त्रास करून घेऊ नको, जेवढा पण सत्य आहे ना मी तुला सांगायचा प्रयत्न करीन। सायली सांगायला लागते काय प्रॉब्लेम। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की सध्या आपण पोलिसाकडे जाऊ शकत नाही आणि कसं पण करून आता अर्जुनने सायलीला विश्वासात घेतलं असतं आणि त्याचा अर्जुनला त्या फोटोचं सत्य काय ते जाणून घ्यायचं असतं। अर्जुन आता विचार करायला लागतो की आता नागराजचं काय ते मला बघायला लागेल, महिपनसाठी तो का काम करतोय याचा सगळं मला शोध घ्यायला लागेल। नंतर अर्जुन इथे महिपन आणि नागराजच्या पाठीमागे माणसं पाठवतं आणि इथे नागराज महिपनला सांगत असतो की काही झालं तरी मला आणि अर्जुनला काय सगळं समजलंय का, कारण की मला माझ्या घरामध्ये चोरासारखं राहिल्यासारखं वाटतंय। तर इथे महिपन सांगायला लागतो की थांब मी जरा विचार करतो आणि तो आता वेगळाच गेम खेळायला लागणार असतो। नागराजने जेव्हा खून करून आला असतो तेव्हा तो चाकू महिपनला दिलेला असतो आणि तो सांगायला लागतो की चाकू पुरून टाक नाही तर काहीतरी करून टाक, पण तो चाकू महिपतने आपल्या ठिकाणी ठेवलेला असतो। ज्यावेळी नागराज अडकला जाईल त्याच वेळी हा चाकू वापरण्याचा तो महिपन ठरवत असतो आणि महिपन सांगायला लागतो की नागराज शेठ तुम्ही घाबरू नका, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही। तेव्हा ते नागराज सांगायला लागतो की तुमच्या जीवावर मी आता बिंदास्त आहे। महिपन चांगलाच त्याला घोळात घेत असतो, कारण की महिपनच्या डोक्यामध्ये आपल्या मुलीसमोर त्याच्यासाठी कोणच काही नसतं आणि आपल्या मुलीला सोडवण्यासाठी तो काय पण करू शकतो। आणि आता महिपन आता नागराजला चांगलाच अडकवण्याचा चांगलाच प्लॅन करत असतो आणि नागराज सांगायला लागतो की मी खरं तन्वीची ओळख समजू नये म्हणून हे सगळं केलं आहे। तो इथे महिपन सांगायला लागतो की खऱ्या तन्वीची ओळख करणारा तो त्याला मी ज्या जगातनं पाठवलेला आहे, खऱ्या तन्वीची ज्याला ओळख झाली त्याला मी या जगातनं पाठवून दिले आहे आणि असा कोणच नाही असा की तो हे सगळं सांगू शकतो। दुसऱ्या दिवशी महिपन साक्षीला भेटायला जेलमध्ये जातो तेव्हा साक्षी सांगायला लागते की ही प्रिया या जेलमधनं बाहेर सुटण्यासाठी चांगलाच प्लॅन करत आहे। ते महिपन सांगायला लागतो की मी तुला लवकरात लवकर या जेलमधनं बाहेर काढीन, तू घाबरू नको। महिपन सांगायला लागतो की मी नागराज शेठच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि मी आता कसा प्लॅन करतोय तो बघ। साक्षी बोलायला लागतो तुम्ही काय बोलताय। तो इथे महिपन सांगायला लागतो की मी आता हुकमाचा एका काढीन ना तेव्हा तुला काय ते कळेल। महिपन सांगायला लागतो की मधुकर पाटलांना मारला ह्या नागराजने आणि आता ते कोणी मारलाय ते मला माहित आहे आणि मधुकर पाटलावर ज्यांनी हल्ला केला ना ते सत्य हल्ला केला मला माहित आहे, पण ते सत्य बाकी कोणाला माहित नाही। तेव्हा साक्षी बोलायला लागते हे कोणी पाहिलं। तर इथे महिपन सांगायला लागतो की जेव्हा खून झाला तेव्हा तिथे माझी माणसं होतं, त्या माणसाने तो व्हिडिओ बनवला। बघायला गेलो तर महिपनने तो व्हिडिओ पाठवला असतो रविराजांना। महिपननेच रविराजांना व्हिडिओ पाठवला असतो, कोणाला माहित नसतं आणि महिपनने चांगला डबल गेम केलेला असतो। तो व्हिडिओ मी आता रविराजांना पाठवला आणि हे सत्य आता रविराजांसमोर येईल की नागराजनेच मधुभाऊंना मारलं। हे रविराज हे जेव्हा कोर्टात सिद्ध करायला जातील आपण सांगायचं की या विलासचा खून पण या नागराजनेच केला। नागराजने खून केला आणि ते साक्षीवर आला आणि मधुभाऊ खरं सांगायला गेले पण मधुभाऊलाच मारलं गेलं। साक्षी सांगते की हे होईल काय सगळं। तेव्हा इथे महिपन बोलतो होईल, 100% होईल। इकडे महिपन नागराजला अडकवण्यासाठी वेगळा गेम खेळत असतो। इथे महिपन नागराजला सांगतो की नागराज शेठ एक काम करा, त्या
त्या रविराजांच्या घरामध्ये जे तन्वीचं गाठोड आहे ना ते लंपास करा, आणि ते लंपास झालं तर आपल्याला कोण अडकू शकत नाही. तर ते नागराज बोलतो ठीक आहे. नागराज बोलतो ठीक आहे, मी तिच्या घरात जाऊन ते गाठोडे लगेच लंपास करू शकतो. नागराज रविराजांकडे जातो आणि ती तन्वीचे मुद्दे म्हणायला लागतो, आणि तो बोला लागतो ह्या तन्वीने काय केलं काय नाही, पण ती आजारी आहे आणि ती आजारी असल्यामुळे तिला कमान आपण भेटायला जाऊ शकतो. रविराज बोलतात की नागराज तू बोलतो ते ठीक आहे, पण ह्या गोष्टी मला पटत नाही, ज्या पटत नाही त्याच्यावर मी कधीच विश्वास ठेवत नाही. ते नागराज बोलायला लागतो मी तिच्या रूम मध्ये जातो, काहीतरी असं का मिळेल की ती निर्दोष आहे. बघायला गेलो तर रविराजांना नागराजचं पण सत्य समजलेलं असतं. ते रविराज बोलायला लागतो ठीक आहे, मी सांगून ठेवतो की प्रियाच्या रूम मधनं तन्वीचं काहीतरी हवंय. ते रविराजांना आता नागराजचं पण सत्य समजलं असतं, पण आता तो गप्प असतो कारण की त्याला पूर्ण सत्य समजायचं असतं. तेव्हा रविराज बोलतो जा आता काय तुला करायचं ते कर जा. ते रविराज जाऊन अर्जुनला सांगतो की या नागराजला प्रियाच्या रूम मध्ये काहीतरी हवंय आणि तो गेलाय शोधायला. नागराज सांगायला लागतो की तू त्याच्या रूम मध्ये तू त्याचा पाठलाग कर आणि तो काय शोधतोय ते बघ, आणि त्याच्यामुळे आपल्याला अंदाज मिळेल की त्यांनी मधुभाऊंचा खून का केला आणि तो काय शोधतोय. हे सगळं समजायला लागल्यानंतर आपल्याला पूर्ण सत्य समजेल. त्यावेळी ते अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे. ज्यावेळी नागराज प्रियाच्या रूम मध्ये जातो त्याच टायमाला त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फिट केलेला असतो. आता अर्जुनला नागराजचं काय ते कारस्थान त्या सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे बघायचं असतं. त्या रूम मधून नागराज गेल्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज अर्जुन मिळवतो आणि तो बघायला लागतो. त्या टायमाला कळतं की हा नागराज प्रियाचे गाठोडे घेऊन चोरून पळून घेऊन जात असतो. त्या टायमाला सायली सांगायला लागते की कुसुम सांगवते की गाठोडे आणि मधुभाऊ पण. त्यावेळी जेवढी पण गाठोडे असायची सगळी गाठोडे मधुभाऊ जपून ठेवायचे. हे गाठोड्याचं सत्य समजल्यानंतर अर्जुन सांगायला लागतो की ही खरंच तन्वीची ओळख आहे. चेतन सांगायला लागतो की मग खऱ्या तन्वीची ओळख का लपवतात. ते अर्जुन सांगायला लागतो की हातामध्ये जो फोटो आहे ना मधुभाऊ जो फोटो फ्रेम घेऊन जात होते त्या टाइमला नागराजने तो फोटो हिसकावून घेतला, म्हणजे काहीतरी गडबड आहे. ते अर्जुनच्या डोक्यात टूप पेटते आणि तो बोलायला लागतो खऱ्या तन्वीची ओळख लपवण्याचीच ही नागराजचं कारस्थान होतं आणि म्हणूनच त्यांनी मधुभाऊंना मारलं, आणि खऱ्या तन्वीची ओळख लपवून ठेवण्यासाठी मधुभाऊंना नागराजने मारलं. जे आपण ह्या गोष्टी घडल्या त्या सगळ्यांवर विश्वास कसा ठेवायचा, आणि ही प्रिया तन्वी नाही आहे, आणि मधुभाऊने हे सगळं सत्य समजलं आणि ते सत्य ते सांगायला आले का. आणि मधुभाऊ सांगायला लागतात की सायलीचे आई वडील जिवंत आहे आणि हे सत्य काय आहे. आणि त्या टायमाला अर्जुनच्या कुसुमने आणि सायलीने तो फोटो पाहिला नाही आणि मधुभाऊने तो फोटो सगळ्यांसमोर आणायचा होता. त्यावेळी त्या अर्जुनला आता समजलेलं असतं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत, ते म्हणजे रविराज आणि प्रतिमा. आणि हे सत्य आता सगळ्यांसमोर आता मधुभाऊ आणणार होते, आणि हे सत्य आता नागराजला सर्वांसमोर आणून द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी मधुभाऊंना मारलं. आता अर्जुनला सगळं समजलं आणि आता अर्जुनला बाकीच्या गोष्टी समजायच्या असतात, आणि आता सगळ्या बाकीच्या गोष्टी कशा समजते पुढे पाहणे रंजकच होणार आहे.